नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र लोकेश पाटील. शेतकरी मित्रांनो, आज आपण पपई या पिकात आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, पपई ह्या पिकात भरपूर शेतकऱ्यांना एक समस्या जाणून येत आहे, ती म्हणजे व्हायरसची. व्हायरस प्रामुख्याने रसशोषक किडांच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला तिथं बघायला मिळतो. शेतकरी मित्रांनो, जे अशक्त झाड असतात, तुम्ही झाड जे रोगी झाड झालेलं आहे त्याला उपटून पाहिलं तर खाली आपल्याला रूट कॉईल झालेला दिसतो. त्यामुळे मुळांची चांगल्या पद्धतीने वाढ नसल्यामुळे झाड अन्नद्रव्य अपटेक करत नाही. त्यामुळे अशक्त पडतं आणि त्यामुळे रसशोषक किडांचा प्रादुर्भाव त्या झाडावर जास्त प्रमाणात होतो. त्या रसशोषक किडांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला तर आपल्या जे निरोगी झाड आहे त्यांना लवकरात लवकर ते संक्रमित करतात. त्यामुळे आपण त्यावर उपाययोजना नाही घेतली तर आपल्याला तिथं बघायला मिळतं की पूर्ण प्लॉट हा व्हायरसच्या प्रादुर्भावात येऊन जातो. तर शेतकरी मित्रांनो प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, त्यामुळे रसशोषक किड्यांचा प्रादुर्भाव हा कमी होईल आणि व्हायरस आपल्या पपई पिकात संक्रमित होणार नाही किंवा ॲक्टिव्ह होणार नाही याची काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची. त्यामुळे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह काय स्प्रे घ्यायचे, नंतर आपलं शेत हे तणमुक्त राहील याची काळजी आपल्याला नक्कीच घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, प्रिव्हेंटिव्ह आपण काय स्प्रे घेऊ शकतो, तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशनची बी कमतरता पूर्ण होईल आणि व्हायरस पण आपल्या झाडांना संक्रमित होणार नाही. त्यासाठी आपल्याला न्यूट्रिटॉन वापरायचं आहे बायफॅक्टर कंपनीचं. नंतर त्यासोबत आपल्याला काही इन्सेक्टिसाईड वापरायचं आहे, जसं की तुम्ही उलाला घेऊ शकता, नंतर इमिडा घेऊ शकता किंवा ॲसेटामाप्राइड घेऊ शकता. आपल्याला उलाला 8 ग्राम प्रमाणे घ्यायचं आहे, इमिडा तुम्ही 2 ml प्रमाणे घेऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही कॉम्बिनेशन वापरलं तर नक्कीच फायदा आपल्या पपई पिकात होणार आहे. त्यामुळे रसशोषक किडींचा प्रादुर्भाव हा नष्ट होऊन तिथं व्हायरसचा प्रादुर्भाव तिथं स्टॉप होणार आहे, म्हणजे संक्रमण पुढे वाढणार नाही. त्यामुळे आपल्या पपई पिकाला भरपूर प्रमाणात संरक्षण मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने कॉम्बिनेशन वापरलं तुम्हाला नक्कीच फायदा हा मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणतं कॉम्बिनेशन घेतात ते कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आताच फॉलो करा. भेटू पुढील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत राम राम.